दूरदर्शनचे हे DIPS केंद्र आहे। सकाळच्या बातम्यांमध्ये मी सानिया लांडे आणि मी पूनम बुजाडे। पाहूया आजच्या ठळक बातम्या। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिल्लीत थाटात उद्घाटन। मराठी ही परिपूर्ण भाषा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार। मराठी भाषा बोलू तरच भाषा जिवंत राहील। संमेलनाचे अध्यक्षा डॉक्टर तारा भवाडकर यांचे आवाहन। सीमेवरती शांततेसाठी भारत पाक बैठक। शक्तिकांत दास पंतप्रधानांचे नवे प्रधान सचिव म्हणून नियुक्त। कॅन्सरवरील लस अंतिम टप्प्यात, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। देशाचे 28वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला। अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा। चला तर प्रादेशिक बातम्या पाहूया एका छोट्याशा ब्रेक नंतर। कसला विचार करतो दर्शना? अगं मुलीला कोणत्या शाळेत टाकायचं खूप टेन्शन आलं आहे। अगं जास्त विचार करू नको, माझ्यासोबत चल। पण कुठे? जिथे आहे गुणवंतपूर्ण शिक्षणाची हमी, सर्वापेक्षा फीसही कमी। सरकारी दवाखान्याजवळ बुधवारी पेठ उमरेड। म्हणजे DIPS का? होय, आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणजे एकच शाळा DIPS। ब्रेक नंतर पुन्हा आपले सर्वांचे स्वागत आहे। मी पूनम बुजाडे, मी सानिया लांडे। पाहत आहात आपण DIPS न्यूज। अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून। शिवनेरीसह 12 किल्ल्यांना मिळणारा जागतिक वारसा। गडचिरोली जवानांना मिळणार आता बुलेट प्रूफचे कवच। नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांना महाराष्ट्र शासनाचा बाल स्नेही पुरस्कार जाहीर। नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील बायपास चौकात भीषण अपघात, एक ठार तर एक गंभीर जखमी। उमरेड येथील DIPS शाळेत मराठी दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग प्रभारींवर गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त। लोकविस्तीला लागून कोल यार्ड नको, उमरेडवासियांची मागणी। चला तर लाईव्ह अपडेटसाठी जाऊया आमची प्रतिनिधी सेजल यांच्याकडे। धन्यवाद पूनम, धन्यवाद सानिया। आज कवी कुसुमाग्रज यांची जयंती म्हणजेच मराठी दिवस हा मोठ्या उत्सवात साजरा होत आहे। कार्यक्रमाला शाळेतील मंडळातील योगिता ईटनकर मॅडम, डॉक्टर महेश नांदेकर सर हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित आहेत। KG1 पासून ज्युनियर पर्यंत सर्व शिक्षकांमध्ये व विद्यार्थिनीमध्ये एक जोश दिसत आहे। सर्व शिक्षकांमध्ये व विद्यार्थिनीमध्ये एक जोश दिसत आहे। कॅमेरामन निहाल सोबत मी सेजल, DIPS न्यूज साठी उमरेड। माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सेजल। याचबरोबर आजचे बातमीपत्र समाप्त होत आहे। पुन्हा भेटूया याच वेळी आणि याच ठिकाणी। पाहत राहा फक्त DIPS न्यूज। धन्यवाद।